सर्वांच्या प्रयत्नांनी कोल्हापूर खंडपीठ निर्मिती झालं की मला माझ्यामध्ये या पूर्वी नगरीचे त्यांना फार मोठी दूरदृष्टी होती. त्यांनी स्वतः सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट निर्माण केलं होतं आणि ज्या कोर्टातून त्यांनी सुप्रीम कोर्टाचं काम केलं त्याच पिढीमधून आज कोल्हापूर खंडपीठाचं उच्च न्यायालय हे काम करत आहे. यापेक्षा जास्त भारतीय राज्यघटनेला काय उपयोग आहे? राजकीय समानतेसोबत आर्थिक आणि सामाजिक न्याय. रत्नागिरी जिल्ह्यातील बांधारीवर राहणाऱ्या एखाद्या नागरिकाला त्याच्या अर्धा एकर जमिनीसाठी जर मुंबईला जावं लागत असेल आणि वकिलांवरती हजारो रुपये खर्च करून राहण्याची व्यवस्था नाही, राहण्यासाठी हजारो रुपये खर्च करून जर त्याला न्यायाची प्रतीक्षा करावी लागत असेल तर तो आर्थिक आणि सामाजिक न्याय आहे की नाही याचा आपण विचार करावा. सोलापूर जिल्ह्यातील कलबुर्गी जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेल्या एखाद्या नागरिकाला तिथून जर मुंबईला जावं लागत असेल तर तो त्याला सामाजिक आणि आर्थिक न्याय आपण देतो आहोत. आणि हा सामाजिक आणि आर्थिक न्याय आपण कोल्हापूर खंडपीठाच्या निर्मितीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिलेली आहे. माझ्यामध्ये मागच्या वर्षभराच्या कालखंडात जो कालखंड न्यायमूर्ती मकरंद, न्यायमूर्ती शंकरराव देशमुख, न्यायमूर्ती दिघे, संतोष चोपळगावकर या चौघांच्या आणि त्यानंतर त्यांना अजित काळेकर जॉईन झाले आणि बरेच जण व्यक्ती मला ते पुढारीमध्ये झाली आहे. जवळपास 20-22 न्यायाधीशांनी आता काम केलं. त्या सर्व न्यायमूर्तींनी तिच्या शेवटच्या माणसाला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेमध्ये न्याय देण्याचं जे काम केलं ते मला वाटते की टीका करणाऱ्यांच्या वरती आपोआप बसलेली चपराक आहे. मी त्या सर्व न्यायमूर्तींचा आज मनापासून आभारी आहे की त्यांनी कोल्हापूर खंडपीठाला स्थायी स्वरूप दिलं. मागे म्हटलं तर मी सर्क्युट बेंच म्हणणारच नाही. माझ्यामध्ये हे खंडपीठ आहे ते झाल्याचं नवं आहे. फक्त वेळेच आहे की वेळ कधी येते आणि लवकरच ती वेळ येईल. कोल्हापूरची संख्या वाढेल, त्याचबरोबर चांगले इन्फ्रास्ट्रक्चर इथे निर्माण होईल. आपल्या काही वकील सहकाऱ्यांनी काही अडचणी सांगितल्या. कोल्हापूरला बेंच तर आहे पण तो अजूनही रेव्हेन्यू मॅटर्ससाठी पुण्याला जावं, अजूनही विप्लवसाठी पुण्याला मुंबईला जावं लागतं. आणि आपण बघतो आहोत की आजकाल डिसेंट्रलायझेशनचा एरा आहे. आपण प्रत्येक तालुक्यामध्ये न्यायालय निर्माण केले जेणेकरून न्याय हा सरकारच्या दारी गेला पाहिजे. आणि एवढ्या मोठ्या विभागाला एकच डिव्हिजनल कमिशनरचं ऑफिस हे माझ्या मते योग्य नाही आहे. मी आंबेडकर साहेबांना विनंती केली की कोल्हापूरला डिव्हिजनल कमिशनरचं ऑफिस व्हावं, त्याकरता मागणी राहिली. आम्ही सर्वजण त्या पाठिंबा तुम्हाला पाठिंबा देऊ. मी या प्रसंगी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर कोल्हापूर खंडपीठाची अशी उत्तरोत्तर प्रगती हो. आणि औरंगाबाद खंडपीठाला निर्माण झालं होतं त्यावेळेला टीकाकारांना जसं औरंगाबाद खंडपीठाने उत्तर दिलं तसंच कोल्हापूरचे न्यायाधीश, कोल्हापूरचे वकील आणि कोल्हापूरची जनता त्यांना उत्तर देईल आणि खऱ्या